बाहेरच्या जगात काही शोधायला जाण्यापेक्षा स्वतःच्या आत डोकावून बघितलं तर आपल्याला आपण सापडतो स्वतः. कैरी टायटल रोल असून सुद्धा मला आकाश हे कॅरेक्टर जास्त आवडतं. पण मी कुठलंही शिक्षण घेतलेलं नाही अभिनयाचं किंवा नाटकांचं सुद्धा मला बॅकग्राऊंड नाही. माझा विश्वास आहे या पॉझिटिव्ह एनर्जीवर, की आपण जर असं म्हटलं की होणार आहे तर होतं. नशिबाने मी एवढं स्ट्रगल बघितलेलं नाहीये. खूप चांगला काळ बघितलाय मी या क्षेत्रात. एक कंप्लीट फीलिंग म्हणजे नाशिक आहे. एक भावना आहे, इटसेल्फ बरोबर. भावना आहे ती. जो पेशन्स त्या कैरीमध्ये येत गेलाय हळूहळू तो माझ्यातही आला. तर आधीची सायली आणि आताची सायली ह्याच्यामध्ये कुठलं ट्रान्सफॉर्मेशन तू बघितलं स्वतःमध्ये? खूप ऑनेस्टली मी खूप शॉर्ट टेम्पर्ड होते. तर मला नंतर त्यांना बाबा म्हणणंच उरलं नव्हतं. कारण मी त्यांना नावानेच हाक मारायला लागले होते. कारण असं होतं, "अरे तू काय करतोयस हे?" वगैरे, वगैरे. तर आपण त्यांची कधी आपण आई होतो हे आई आपल्याला कळत नाही. सो हे नातं खूप सुंदरच आहे डेफिनेटली. आणि आमची आमची स्पेस अशी होती. हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट माधुरी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं पडद्यामागचे कलाकार #रील टू रिअल वर्ल्ड ह्या नव्या कोरा सिरीजमध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या या भागात आज आपल्यासोबत एक अशी अभिनेत्री आहे, खरं तर तिची ओळख करून देण्याची गरजच नाहीये, कारण तिचं नावच तिची एक वेगळी ओळख आहे. ती म्हणजे तुमची माझी लाडकी सायली संजीव. तर चला सुरुवात करूया थेट आपल्या आजच्या ह्या भागाला आणि सायली सोबतच्या ह्या गप्पांना. हाय सायली, सगळ्यात आधी आपल्या या नवभारत नवराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आणि पडद्यामागचे कलाकार #रील टू रिअल वर्ल्ड ह्या सिरीजमध्ये तुझं मनापासून स्वागत करते. थँक सो मच. खूप खूप आभार मला इथे बोलवलं. पण आभार मानणार नाही कारण आत्ताच आपली चर्चा झाली की येस. आपण नाशिकच्या आहोत. हो. त्याच्यामुळे आभार नाही मानणार. त्यामुळे खूप छान वाटतंय. म्हणजे एक नाशिककर भेटलेत आणि येस. अशा आपल्या छान गप्पा होणार आहे. सायली, ही जी सीरीज आहे आपली पडद्यामागचे कलाकार, ह्याच्यामध्ये ॲज अ ॲक्टर म्हणून प्रत्येकाला माहिती असतं, प्रत्येकाचे फॅन्स असतात. एक ॲक्टर म्हणून सगळीजण त्या भूमिका लक्षात ठेवतात. पण मला ह्याच्यामध्ये ना सायली कशी आहे, एक माणूस म्हणून ती कशी आहे, तिच्या आवडी-निवडी कशा आहेत, बालपण कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण छान धमाल अशा गप्पा मारणार आहोत आणि आय होप आपण मस्त एन्जॉय करू ह्या गप्पासुद्धा डेफिनेटली. आणि नाशिकच्या गप्पासुद्धा होतीलच आपल्या. ते बालपण माझं आलं म्हणजे नाशिक येईलच. येईलच, नक्की. पहिले मी सुरुवात करते. आता जो आगामी चित्रपट येतोय तुझा 12 डिसेंबर पासून, कैरी. आणि जी टॅगलाईन मला दिसली की स्वतःचं आकाश शोधायला निघालेली कैरी. कावेरी ही तुझी भूमिका आहे. मला ह्या चित्रपटाबद्दल आणि या भूमिकेबद्दल ऐकायला आवडेल. अ, कावेरी नावाचा अपभ्रंश होऊन कैरी झालेलं आहे. ओ. त्याच्यामुळे ते निकनेम आपण म्हणू शकतो. आणि मला असं वाटतं की अ, कैरीचं आंब्यात जे रूपांतर हो. होतं, ती जी प्रोसेस आहे, ती पण एक जर आपण माणूस म्हणून बघायला गेलो तर एक काय म्हणू आपण एक डेव्हलपिंग एक तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन जे समृद्ध असतं वेगळं. करणारी आणि ट्रान्सफॉर्म करणारी आहे. तसं त्या कावेरीचा प्रवास कसा कैरीपासून कावेरीपर्यंत पर्यंतच जसा आहे. होतो आणि मला असं वाटतं की ते पण ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि काही गोष्टी कळायला लागल्यानंतर आणि स्वतः म्हणजे आकाश शोधायला निघालेली कैरी तर आहेच आहे. पण स्वतःचा आकाश म्हणजे स्वतःच्या आतमधली स्वतः कैरी शोधायला निघालेली कैरी असं म्हणू शकतो आपण. मला असं वाटतं की आपल्याला एक कुठलातरी पुश लागतो, हं. ज्याच्यामुळे आपल्याला स्वतः आपण सापडतो. तर तेच मला असं वाटतं तीच एक थिन लाईन या सिनेमाची आहे, की बाहेरच्या जगात काही शोधायला जाण्यापेक्षा स्वतःच्या आत डोकावून बघितलं तर आपल्याला आपण सापडतो स्वतः. खूप छान. माझ्या मते खूप महत्वाचं आहे हे सगळं. हं. कारण आत्ता सगळ्यांना जी महत्वाची गरज आहे ना, ती स्वतःमध्ये शोध घेण्याची, डेफ की आपल्यामध्ये काय आहे जे आपल्याला शोधायला पाहिजे असं. खरं तर सगळे एस एका फ्रेममध्ये मला दिसतायत. म्हणजे सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे, सायली, शांतनू रोडे. येस. सो हे सगळी एसची टीम अशी दिसते. कसा होता एक्सपिरियन्स ह्या सगळ्यांसोबत काम करतानाचा? मी आमच्या दिग्दर्शकांपासून सुरू हो. करेन, शंतनू सर. शंतनू. आणि मला असं वाटतं की आमचं कनेक्शन फार वेगळं आहे आणि खूप सुंदर एका ॲक्टर आणि त्याच्या म्हणजे एका अभिनेत्री, अभिनेता आणि त्याच्या दिग्दर्शकाचं हं. कनेक्शन हे झालं तर खूप सुंदर होऊ शकतं. म्हणजे त्यांचं नातं एक खूप सुंदर नातं तयार होऊ शकतं आणि बरोबर. मला असं वाटतं की गोष्ट एका पैठणीची पासून हो. आमचं ते नातं खूप सुंदर तयार झालेलं आहे आणि मी नातंच म्हणेन त्याला कारण दिग्दर्शकाशिवाय अभिनय करणं किंवा अभिनेता-अभिनेत्री ही अपूर्णच आहे. काहीच अर्थ नाही ना आमच्या कामाला. त्याला जर का एक मार्गदर्शक नसेल तर. मेंटर आपण जे म्हणतो मेन तो. अगदीच आणि मला असं वाटतं ते म्हणजे शंतनू सर आहेत आणि मला खूप
खूप मनापासून आपल्याला कशा आजीच्या गोष्टी हो, हो, ऐकायला हो, हो, आवडतात. किंवा आपण जेव्हा जेव्हा आजोळी जायचो, मग आजोबा आजी काही ना काही आपल्याला छान संतांच्या गोष्टी हो, हो. सांगायच्या, बाकी आपल्याला गोष्टी ऐकवायच्या येस, लहानपणी. येस. तर ती गोष्ट सांगणं एक कला आहे. तर मला असं वाटतं की गोष्ट सांगणं ही शंतनू सरांकडे कला आहे. आणि ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणंच महत्वाचं आहे ॲट द एंड. दुसरं म्हणजे सिद्धार्थ. हो. सिद्धार्थ जाधव, सिद्धार्थ सर. मला त्यांच्याबरोबर काम करायचं होतं. प्रचंड इच्छा होती माझी आणि आम्ही असं भेटायचो, आम्ही मजा करायचो, अनेक प्रीमियर्सला भेटायचो, पण कामच करता आलं नव्हतं एकत्र आणि हे पहिलं काम आहे आणि मला असं वाटतं की ती केमिस्ट्री मलाच इतकी आवडली सिनेमा बघताना की ही किती छान मैत्री आहे. त्यांच्या कॅरेक्टरचं नाव गोपाळ आहे. गोपाळ ओके. आणि कैरीची मैत्री ही इतकी विलक्षण आहे की कुठल्याही परिस्थितीत एक मित्र आपल्याकडे असतो जो काही झालं तरी तुझ्या मदतीसाठी येतो. काही असू दे. त्याच्या हं. आयुष्यात काहीही घडत असेल तरी तो तुझ्या मदतीला येणार असा एक मित्र असतो आपल्या आयुष्यात आणि तो म्हणजे गोपाळ म्हणजे सिद्धार्थ सर. आणि अप्रतिम काम केलंय त्यांनी आणि त्यांच्या कामाबद्दल मी काय सांगणार पण खूप कॉमिक वे मध्ये बघत आलोय आपण हो, कॉमिक रोल्स कॉमेडी. मध्ये. येस, येस. पण मला मला त्यांच्यातला जो एक हळवा नट आहे तो प्रचंड आवडतो आणि तो या कैरीच्या माध्यमातून लोकांच्या समोर येणार आहे. दुसरं म्हणजे सुबोध सर. मला असं वाटतं की ते मी काही इंटरव्ह्यूज मध्ये सांगितलेही असेल की ते माझे गाईड आहेत, ते माझे मार्गदर्शक आहेत. मी या क्षेत्रात येण्याच्या आधीपासून मी त्यांना ओळखते आणि प्रत्येक नवीन काम आल्यावर मी त्यांना फोन करून विचारलं की मी हे करू का, मला काही कळत नाहीये. तर ते माझे पालकच आहेत. हो, ग्रेट. सुबोध सर. तर तर त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं, आम्ही खूप सिनेमे केलेत एकत्र. पण मला असं वाटतं की त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे एक एक युनिव्हर्सिटी आहे. एका युनिव्हर्सिटी अंडर काम करण्यासारखं आहे. काहीतरी शिकायला मिळतं 100%. त्यांनी अप्रतिम एक कॅरेक्टर केलेलं आहे आणि ते मला आता सांगायला आवडेल, पण सांगायची इच्छा नाहीये. पण कारण खूप थोडक्यात. खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे आणि मी कॅरेक्टर काय आहे हे जरी सांगितलं तरी ती मजा निघून जाईल असं ओके. वाटतंय. पण मला असं वाटतं की एक पॉइज्ड, एक शांत पण तितकाच खंबीर, पण तितकाच हळवा असं एक पात्र त्यांनी केलेलं आहे. तरी मला कंट्रोल करायला लागतं. पण फार मला त्यांच्याबरोबर काम करताना प्रचंड मजा येते आणि खूप छान वाटतं आणि जसं मी सांगितलं तसं माझे गाईड आहेत, त्याच्यामुळे मला प्रत्येक त्यांच्याबरोबरच्या सीनमध्ये जर मी चांगलं काम करू शकले असेल तर त्याचं कारण ते आहे. लास्ट बट नॉट द शशांक. लिस्ट शशांक सर आणि आम्ही काम 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 ॲज सच एकत्र केलं नव्हतं याच्या आधी आणि अपोजिट एकमेकांच्या असं काम आमचं झालं नव्हतं. अ, खूप खूप अंडररेटेड ॲक्टर वाटतो मला. खूप कमी त्यांना हे केलेलं आहे, चान्स मिळालेत स्वतःला प्रूव्ह ॲक्टर म्हणून करण्याचे. प्रूव्ह करण्याचे. अनेक मालिकांमध्ये हो, काम हो, केलेलं हो. आहे. त्यांचा चाहता वर्ग खूप खूप मोठा मोठा आहे. आहे. खूप येस, मोठा आहे. खूप मोठा आहे. म्हणजे ते काही विचारायलाच नको. हो, हो. पण तरी एक जी आतून एक अशी एक सल असते की आपल्याला एक असं कॅरेक्टर मिळायला पाहिजे की ज्याच्यात आपल्याला आपले कौशल्य दाखवता बरोबर, येतील आणि बरोबर. मला असं वाटतं की ते कॅरेक्टर म्हणजे आकाश आहे शशांक वॉव! सरांचं या कैरी सिनेमातलं. मला जर ते सांगितलं असतं हे कॅरेक्टर आहे तर मी म्हणजे कैरी टायटल रोल असून सुद्धा मला आकाश हे कॅरेक्टर जास्त वाह! आवडतं. मला ऍक्टर म्हणून जर असं कॅरेक्टर मिळालं असतं तर मी जरा अशी काय म्हणू आपण ग्रीडी झाले असते. मला प्रचंड असं वाटलं असतं की हे कॅरेक्टर मला द्या. मला पाहिजे. इतकं सुंदर कॅरेक्टर आहे ते आणि खूप छान. तितक्याच ताकदीने आणि तितक्या ताकदीने आणि सहजपणे खूप साध्या पद्धतीने त्याने ते पोर्ट्रे केलं. खूप छान. त्याच्यामुळे खूप मजा येते. सो हे अगेन हे प्रत्येकाकडनं काहीतरी वेगळं मिळत गेलं आणि खूप मजा आली यार. म्हणजे मी म्हणेन की सगळे एस एका वन फ्रेममध्ये दिसणारे आणि आणि धमाल सुलभा करणारे. सुलभा येस, आर्या. येस. अगेन वन 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 मोर एस. येस. आणि मी कसं काय विसरले आजीला. मला माझ्या करिअरची सुरुवात झाल्यापासून ते आतापर्यंत ज्या ज्या आजी भेटल्या आहेत हां. काम करताना, मग ती शुभांगी जोशी असतील कायदिया परदेसमधल्या, त्यानंतर हो. झिम्मामधली सुहास आजी असेल, सुहास आजी इंदू आजी असेल. आणि अर्थात आता सुलभा आजी. सो
त्यांच्यामध्ये पण जी एनर्जी आहे ना, ह्या एजमध्ये सुद्धा काम करण्याची, ती असं आपल्याला बघून असं वाटतं, की आपण त्या वयामध्ये तेवढी एनर्जी ठेवू शकू का? इतकं त्यांच्यामध्ये पॉवरफुल एनर्जी आहे. प्रचंड. आणि मध्यंतरी आम्ही भेटलो होतो आणि हा सिनेमा जरा काळ झाला आहे या हो, सिनेमाला हो, चित्रित हो. करून. तर आम्ही शंतनू सर होते, सुलभा आजी होती, मी होते आणि आम्ही बोलत होतो आणि आमचं झालं आता हो ना, बघू ना कधी होतंय वगैरे, वगैरे. सुलभा आजीचं असं म्हणणं होतं, सुलभा मॅमचं, की "काही नाही, सगळं होतंय. बघ तू, आपण सगळे पॉझिटिव्ह एनर्जी लावू, सगळं होऊन जाईल." दुसऱ्या दिवशी कैरीची डेट अनाउन्स झाली, की आपण या दिवशी करतोय. सो वाह! ती किती छान पॉझिटिव्ह एनर्जी त्यांची लागली आणि मला असं वाटतं, की ते क्यूट आजी फिगर तुम्हाला दिसली, की तुम्हाला किती छान छान वाटतं. ते ते वाटतं. हो, हो. तसंच वाटलं आणि या एजमध्ये या एनर्जीने ॲज यू सेड, की या हो, हो. एनर्जीने काम काम करणं. करणं मलाच लाज वाटायला लागते अनेक वेळेला. इतक्या एनर्जीने सुहास आजी असेल, सुलभा आजी असेल, इतक्या एनर्जीने काम करतात. की त्यांच्याकडनं शिकण्यासारखं पण खूप काही वाटतं, की यार तेवढी एनर्जी थोडी तरी यावी. ऑन स्क्रीन तर सगळे फार म्हणजे धमाल असणारच आहे. पण मला ऑफ स्क्रीन कशी धमाल होती, तुमचं काही बॉन्डिंग कसं होतं? काही किस्से होते का लंडनमधले म्हणा किंवा काही असे, की जे आठवणीत आहे किंवा ते क्षण जे असतात ना, की जर का टाईमलाईन मिळाली तर आपल्याला पुन्हा तो दिवस किंवा तो क्षण जगायला मिळावा असा काही? कार्डिफ सारख्या ठिकाणी शूट झालेलं कार्डिफ खूप सुंदर आहे. ओके. यूकेमध्ये एक जागा आहे. लंडनचा सिनेमा नाहीये हा ओके. अजिबात. असं नाहीये. पण कार्डिफ एका वेगळ्या देशात वेगळ्या ठिकाणी लग्न करून कावेरी जाते जाते. आकाशबरोबर आणि मग तिकडचा सगळा प्रवास आहे. अ, अ, त्याला एक तर मुळात कार्डिफला ना खूप छान इतिहास असेल. मी फार वाचलेला नाहीये, पण तिकडचं पूर्ण कार्डिफ दिसायला पण इतकं सुरेख आहे हं, हं, हं. आणि तिथे वावरताना पण त्या त्या जागेची पण एनर्जी खूप वेगळी होती. ओके. त्यामुळे मला तर मजाच आली. अर्थात कोकणात शूट करत असताना हो. कायच म्हणजे कोकणाचं बघायचं. शूट वगैरे. अ, शंतनू सरांचं असं म्हणणं होतं, की मला एक आमराई हवी आहे आणि ज्याच्या खाली समुद्र दिसला पाहिजे. आता मी म्हटलं, "सर कसं मिळेल हे? आमराई आणि समुद्र कसा मिळेल?" मी विचारच करते कसा मिळेल, कसा मिळेल? पण यार शोधून काढला. वरती एक अशी आमराई आहे आणि असा समुद्र आहे. मला जर परत जाऊन जगायचं असेल तर मला त्या समुद्रकिनारी जाऊन ती बसायला त्या जागा, ती वरती आमराई आहे, त्या आमराईच्या इथे जाऊन बसायला मला प्रचंड आवडेल. कारण दिसायलाच किंवा इमॅजिन करायलाच किती मस्त आहे आणि एखाद्याला मी म्हटलं ना हं, गोष्ट हं, हं. सांगण्याची कला असते. बरोबर, बरोबर. आमराई आहे आणि समुद्र येस, आहे. येस, येस. हे मला तसंच ऐकताच झालं. मी खुश झाले होते. सो ते एक आहे. कैरी सिनेमा शूट करतानाच्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. अर्थात मी सुद्धा सापडले असणार आहे शूट करताना. त्यामुळे अशी एक गोष्ट कुठली तरी गमती-जमती किंवा एखादी आठवण किंवा असं काही सांगता नाही येत. पण तुम्ही ॲक्टर म्हणून पण काही-काही गोष्टी गोष्टी शिकत शिकतात. जाता. तुम्हाला पण उलगडत जातं, की तुम्ही कुठपर्यंत काय तुमच्या लिमिट्स आहेत किंवा त्याच्या पलीकडे पण तुम्ही काम करू शकता का? ते सगळं हळू कैरीतून मला मिळतंय असं मिळतं. मला वाटतंय. आणि मी म्हटलं तसं मला मला असं वाटतं, की सिद्धार्थ सरांना म्हणजे सिद्धू दादाला आपल्या त्यांना खूप छान असा हे जे कॅरेक्टर आहे ना, हे अजून मोठ्या प्रमाणात मिळायला पाहिजे असं. तर मला ते परत त्यांच्याबरोबर ती केमिस्ट्री आणि ते ती एन्जॉय मैत्री करायला. एन्जॉय करायला फार आवडेल. तू जसं म्हणाली, की खरं तर जेव्हा तुम्ही कुठलीही भूमिका करता, एक माणूस म्हणून पण शिकत असता. तर कावेरी आणि सायली ह्याला तू किती साम्य बघतेस? किंवा काही गोष्ट करताना जेव्हा एखादा सीन शूट करत असशील किंवा ट्रॅव्हल असेल, कारण जसं तू म्हणाली कोकणातून ही कावेरी जाते लंडनला एक परदेशात. सो जो फर्स्ट ट्रॅव्हल असतो ना आपला एक्सपिरियन्स तो फार वेगळा असतो. एक भीती असते, इन्सिक्युरिटी असते, पुढे कसं होणार, काय होणार सगळं चक्र चालू असतं. तुझ्या आयुष्यात असं, सायलीच्या आयुष्यात असा कधी काही फर्स्ट ट्रॅव्हल आठवतोय, की जो नाशिकहून मुंबईचा असेल काही वेगळा? नाशिकहून मुंबई तरी मी आई-वडिलांबरोबर काही ना काही निमित्ताने ह्या क्षेत्राच्या आधी येत येत होते. होतीस. ओके. त्यामुळे हा ट्रॅव्हल तसा मला नंतर फार हां, वेगळा हेवी नाही किंवा वाटला वेगळा नाही वाटला. आणि इतके चांगले लोकं भेटले, की मला कधीच हा इकडे येणं, शिफ्ट होणं हे असं खूप मोठं नाही वाटलं काही. बरोबर. पण मला लक्षात राहील ते म्हणजे सीरियलच्या वेळेला मी पहिल्यांदा विमानात बसले.
ते म्हणजे आम्ही बनारसला गेलो आणि काय दिया परदेशच्या Yes. वेळेला आणि त्यानंतर स्वित्झर्लंडला गेलो. ओके. तर भारताच्या बाहेर आणि विमानात पहिल्यांदा. असं दोन्ही एकदाच होत होतं माझ्या आयुष्यात. बरोबर. आणि थेट स्वित्झर्लंडला आणि लक्षात राहण्यासारखी ते म्हणजे काय फार कौतुकाची गोष्ट नाहीये. पण युंफ्रा नावाचं टॉप ऑफ द वर्ल्ड जे ठिकाण आहे, तिथे मी अ, ऑक्सिजन लेव्हल्स खूप कमी असतात. त्याच्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन कमी मिळतो. तर मला धाप लागली. खूप वरती आम्ही चढलो वगैरे असं सगळं झालं बरोबर. आणि त्याच्यानंतर मला धाप लागली आणि मला थोडीशी चक्कर वगैरे आली. माझं असं झालं की काय मी पुण्य केलंय मला माहिती नाही. माझे डिरेक्टर, माझे प्रोड्युसर्स, महेश तागडे सर वगैरे हे सगळे जितू सर माझे हात चोळतायत, पाय चोळतायत, मला शुद्धीवर आणतायत आणि माझं असं झालं की हे निर्माते करतायत आपल्यासाठी आणि त्यांनी मला मुलीसारखं जपलंय. तर माझा प्रवास हा तसाच सुरू झाला या क्षेत्रात सुद्धा. खूप छान. आणि मला असं वाटतं की तो प्रवास मी कैरी म्हणून आठवला जेव्हा मी भारताच्या बाहेर पहिल्यांदा जात होती. कारण याच्यात सुद्धा कैरी भारताच्या बाहेर मुळात कोकणाच्या बाहेर पहिल्यांदा जाते. तर मी ते थोडंसं आठवून इथे काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, की तेव्हा काय वाटत होतं आपल्याला पहिल्यांदा विमानात बसल्यावर. ते जे फिलिंग्स तिथे होते काय ते इथे ते सगळे काही आणण्याचा तर प्रयत्न. हा प्रवास थोडासा एकत्र गेला असं मला आणि कुठलीही गोष्ट तुमच्या आयुष्यातली ही तुम्हाला कधी ना कधी उपयोगी येते हे तर माझा ठाम विश्वास आहे या गोष्टीवर. ती झाली आणि येस येस. सायली, जेव्हा एक कलाकार म्हणून जेव्हा तुमच्याकडे स्क्रिप्ट येते तेव्हा ऑफकोर्स जेव्हा आपण निवडतो तेव्हा डोक्यामध्ये काही चेकलिस्ट असतात. म्हणजे आपण ही भूमिका का निवडावी किंवा ह्याच्यातून काय आउटकम येणार, आपल्याला कशी आवडली. तर जेव्हा ही स्क्रिप्ट तुझ्यापर्यंत पहिल्यांदा आली, तू जसं म्हणाले की शांतनू रोडे यांची गोष्ट सांगण्याची कला तर ही तुला आवडतेच, पण अजून वेगळं काय होतं की जे भावलं मनाला आणि निवडलंस की नाही मला आता यात चित्रपटामध्ये काम करायचंय किंवा मी एक्सेप्ट करते हे असं सगळं काही. खरं तर एवढी प्रोसेस होत नाही कधीच माझी. मला असं वाटतं की हे केलं पाहिजे कदाचित आणि जे कलाकार करतात विथ ड्यू रिस्पेक्ट मला असं वाटतं की कारण त्यांच्याकडे ते काहीतरी शिक्षण आहे. माझं असं काही बॅकग्राऊंड नसल्यामुळे मला ही प्रोसेस नाही कळत अजूनही. जेन्युइनली अगदी प्रामाणिकपणे. मला नाही कळत ही प्रोसेस. मी ती गोष्ट वाचते, मला ती आवडली की मी हो म्हणून टाकते आणि इथे आपल्याला याच्यातून काय मिळणार आहे याही पलीकडे ती गोष्ट आवडली की झालं. असं असं जनरली आत्तापर्यंतचं माझं आहे आणि कदाचित याच्या पुढेही असेल. मला माहित नाही. तुला गोष्ट भावणं खूप महत्वाचं हो, आहे script. मी फक्त टायटल रोल्सच केलेत किंवा मी फक्त लीड रोल्सच केले असंही नाहीये. मी खूप एकेका सीनसाठी सुद्धा सिनेमा केलाय. Yes, yes. कारण मला त्याच्यात मजा पण वाटते. कारण एका दिवसाच्या कामामध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी जादू करून जाऊ शकता किंवा तुम्ही काहीतरी गंमत करून जाऊ शकता. तसंच मला याही बाबतीत वाटतं, की अ, ती गोष्ट आणि ती तुम्हाला आवडली इनफ तेवढं तेवढं एकच कन्व्हिक्शन पुरेसं आहे. ती गोष्ट साकारायला किंवा ती बरोबर. सादर करायला आणि आपली म्हणून ती मांडायला समोर. त्यामुळे मी असा फार विचार करत नाही अनफॉर्च्युनेटली. मला काही काय म्हणू आपण, मी कुठलंही शिक्षण घेतलेलं नाहीये अभिनयाचं किंवा नाटकांचं सुद्धा मला बॅकग्राऊंड हो, नाहीये. हो. त्याची मला फार खंत वाटते. पण एकच नाटक म्हणजे एकांकिका मी केली होती. पण जितके आता मी स्टेजवर परफॉर्मन्सेस बघते या सगळ्यांचे रंगमंचावर मला इतकं भरून येतं, की यार ही जी रंगमंचाची ताकद आहे आणि ही जी रंगमंचाची ऊर्जा आहे, ती आपल्याला का नाही मिळाली कधी, असं मला कायम वाटतं. पण मला असं वाटतं, की त्याच्याच बरोबरीने आपल्याला हे पण मिळालंय, की हे आवडलंय ना आपल्याला, मग आपण त्या कन्व्हिक्शनने करूया. तर ह्या व्यतिरिक्त मी काही त्याच्यात बघायला जात नाही अजून तरी, की कॅरेक्टर म्हणून काय करू शकतोय किंवा काय नाही. हे आवडलंय हे करूया. करूया. काही त्याच्या पलीकडे काहीच नसतं अजून. चलो, मी ना आता त्या मेन सेगमेंटकडे येते जी माझी कधीपासून वाटते की मला सायलीशी गप्पा मारायच्या आहेत. तर सायली, आता ह्या तुझ्यासोबतच्या गप्पा असतील. सायली कशी होती म्हणजे लहानपणी आपण एक फार वेगळे असतो आणि मला असं वाटतं की लहानपणीमध्ये आपल्याकडे ना नकळत काही संस्कार घडले जातात ज्याच्यामुळे आज आपण जे आहोत ते कुठून तरी बालपणातून असतो. तर अशा कुठल्या गोष्टी तुला वाटतात? मेन म्हणजे बॉर्न अँड बॉटम नाशिक. हो. फॅमिली कसं होतं, मस्तीखोर होती, कशी गोड होती, बालपणीचं स्वप्न काय होतं, लहानपणीची सायली ऐकायची मला. बॉर्न इन धुळे, ओके, ब्रॉट अप इन नाशिक ओके. आणि
खूप कमी मेमरीज आहेत तशा मला, पण खूप ठराविक काही काही आहेत. स्वप्न मला माहीतच नाही माझी काय होती. मी इतकी छान जगली आहे खरं तर. आणि याचं संपूर्ण क्रेडिट आई-वडिलांना आहे, सगळ्यांना, घरच्यांना. कारण ते कधीच प्रेशर आलं नाही, की काहीतरी व्हायचंय म्हणून जगा. बरोबर. कधीच आलं नाही. म्हणजे मी 12वी पर्यंत काय मी टी-वाय पर्यंत विचार केला नव्हता. माझ्या ग्रॅज्युएशन पर्यंत विचार केला अभ्यासू नव्हता, होती की की आता काय करेल. अभ्यासू होतीस की कशी होती हो, तू? मी माझी अभ्यासू होते. अभ्यासू होती. म्हणजे माझा अभ्यास कधी कोणी घेतला नाही. मी आजही आईला ओरडते, की "काय यार, याला काय अर्थ आहे का? तुम्ही माझ्याकडे लक्षच दिलं नाही." पण बरे मार्क मिळायचे मला आणि बरे म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये मार्क मिळायचे. त्याच्यामुळे घरच्यांना माझी काही चिंता नव्हती. ती करते तिची ते करू द्यायचे ते मला. पण अ, मला असं काय वाटायचं, की टी-वाय नंतर मी त्या एका एकांकिकेत काम केलं आणि मग नंतर माझा या अभिनय क्षेत्रातला प्रवास सुरू झाला. पण आता जेव्हा मी विचार करते, तेव्हा मला आठवतं, की लहानपणी पसायदान असेल, मनाचे श्लोक असतील, त्यानंतर एखादं डान्स कॉम्पिटिशन असेल, याच्यात हट्टाने भाग जेव्हा आपण घेतो, तेव्हापासून जी कला क्षेत्राची आवड लागलेली असते, बरोबर. ती असते तिथे असं मला वाटतं. हो. आत्ता मला जाणवायला लागलं, की आपण उगाच नसू ना करत. म्हणजे बरोबर, बरोबर. लहानपणी आपण मला याच्यात भाग घ्यायचाच आहे. मला पसायदान, मला मनाचे श्लोक मला पाठ करायचेच आहेत आणि त्याच्यात बरोबर. मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. खूप लहान होते मी, 4 वर्षाची हो, वगैरे होते हो. आणि मनाचे श्लोक म्हटले होते. तर मला असं वाटतं, की हे तिथून आलेलं आहे आणि स्वप्न बघून किंवा माझ्या आई-वडिलांनी कधी माझ्यावर प्रेशर टाकलेलं नाही, की हे व्हायचंय तुला मोठं हां, होऊन हां. किंवा डॉक्टर, इंजिनियर, हां, व्हॉटएव्हर, हां. असं व्हॉटएव्हर काही जे करायचं, काही असं असेल करियर ते. आपण माझे मागे. वडील तर नायब तहसीलदार होते. तर असंही त्यांचं म्हणणं नव्हतं, की गव्हर्नमेंट हां. जॉब कर आणि काहीतरी करा. काही नाही, मलाही नाही, माझ्या भावालाही नाही. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करा. त्याच्यामुळे कधी हे प्रेशरच नव्हतं आणि त्यामुळे मला असं वाटतं, की हे क्षेत्र जास्त प्रेमाने निवडता आलं. पण जसं तू म्हणाली, की खरं तर बॅकग्राऊंड असा कलाकारांचा किंवा असा काहीच बॅकग्राऊंड नव्हता. मग तुला जेव्हा उमगलं, की नाही आता मला हे आवडतंय, ह्या क्षेत्रामध्ये गोडी येते आणि एक आपल्याला कळतं ना, की नाही आता ठीक आहे काहीतरी आपल्यात आहे, की आपण ह्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो. आणि हे जेव्हा घरी सांगितलं, तेव्हा कशा रिएक्शन्स वगैरे कशा होत्या? काही काही वेळेला काही जणांनी माझ्या घरच्यांना हे सांगितलं, की हे आपण मध्यमवर्गीय मराठी हं, घरातली हं, हं. माणसं आहोत. आपल्याला हे नकोय. आवड म्हणून वगैरे ठीक आहे. तर ते इन्फ्लुअन्स होऊन आपल्याही घरातले जरा असे होतात, बरोबर. की त्यांना आपली काळजी असते. काळजी असते त्याच्यामुळे ते ॲक्चुअली. त्यांचं असं होतं, की आपली मुलगी नको बाबा. ते एवढ्यापुरतंच ठेव, छंद म्हणूनच ठेव, याच्यापुढे नाही करायचंय आपल्याला, असं माझे आई-वडील एकदा मला म्हटले. मी म्हटलं, "ठीक आहे." कारण मला माहीतच नव्हतं ना, की हे माझं पॅशन आहे. त्यानंतर आटपाडी नाईट्स, त्यानंतर काही दिया परदेस सारखे सिनेमे आयुष्यात आले आणि माझ्या आई-वडिलांनी स्वतःहून हे क्षेत्र बघितलं जवळून. तेव्हा त्यांना कळलं, की हे लोकं वाईट नाहीयेत. बरोबर. जसं आपण राहणार आहोत तसेच समोरचे लोकं राहणार आहेत. त्याच्यामुळे कायम सपोर्ट झाला. त्यामुळे मला घरी असं सांगायची कधी वेळच पडली नाही, की मी हे क्षेत्र निवडतेय बरोबर. आणि मी आता या क्षेत्रात काम करणार आहे. जसे-जसे कामं येत गेली, मी त्यांना सांगितलं, "हे काम आलं." "हां, ठीक आहे, कर." त्यामुळे ते मला आत्ता मला रिअलाईज होतंय, आत्ता तुमच्याशी बोलताना मला हे कळतंय, की हा संवादच झालेला नाहीये, की मी हे करू का? करू का? जे आलं ते तसं-तसं तू हां, करत म्हणजे गेली. आत्ता मला मला जाणीव होते या गोष्टीची, की मी विचारलंच नाही, की मी हे करू का? मला वाटतंय पहिल्या एखाद्या सिनेमाच्या वेळेला विचारलं असेल, की "हे आलंय करू का?" तर ते होच म्हणालेत आणि त्याच्यानंतर ते कधीच नाही म्हणाले कुठल्याच गोष्टीसाठी. गोष्टीसाठी. म्हणजे कधी-कधी असं होतं, अगदी फ्रँकली स्पीकिंग, कधी-कधी असं होतं, की खूप बोल्ड एखादी भूमिका येते, तर मीच थोडीशी अशी होते, की करायचं का नाही करायचं? हं, हं. पण माझे आई-वडील कायम असे होते, की "ते तुझं काम आहे, तू केलं पाहिजेस." व्हेरी नाईस. त्यामुळे हे त्यांच्यातलं खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे त्याचा आधी माझ्यापेक्षा. बॉन्ड कसा होता? म्हणजे आता मी पण मला आई-बाबा माझे जनरेशनचे जे मला माहिती आहे म्हणजे आता आता खूप फ्रँक आहोत आम्ही. जेव्हा आई-बाबा म्हणून किंवा माझी मुलगी आहे तिच्याशी बोलताना, की सगळ्या गोष्टी फ्रँकली बोलणं, त्यावेळेला ना आपल्याला एक थोडी भीती असायची, की नाही ह्या गोष्टी कशा बोलाव्या किंवा हे कसं आईला सांगावं. तर तुमचा बॉन्ड कसा होता आई-बाबांचा आणि तुझा एक फॅमिली बॉन्ड म्हणून? शेअरिंग आणि कसं होतं सगळं? मला 8वी पर्यंतचं एवढं आठवत नाहीये, 7वी-8वी पर्यंतचं. कारण कदाचित आजी-आजोबा त्या दरम्यान गेले. मग कदाचित त्या त्या वातावरणामुळे मला असं वाटतं मला आठवत नसेल. पण त्यानंतर
मला हे खूप प्रकर्षाने जाणवतं की आम्ही सगळे एकत्र बसून जेवायचो. प्रत्येकच आपल्या मराठी हो, हो. मध्यमवर्गीय घरात आपण एकत्र रात्री तरी बरोबर. एकत्र हो, बसून जेवणं हे हो. 100% 100% आहे आहे. अजूनही आणि आहे. अजूनही आहे. पण तेव्हा माझे वडील बातम्या लावायचे आणि आम्ही सगळे एकत्र बसून बघायचो. मला खूप राग यायचा त्या गोष्टीचा, की काय बातम्या बघताय, काय बातम्या बघताय. पण आता असं झालंय की म सकाळी उठल्यावर ब्रश घ्यायच्या आधी मी हातात रिमोट घेते आणि बातम्या लावून देते. तर मला असं वाटतं की ते जे एकत्र रात्री बसून जेवणं आहे, मग त्या बातम्या, मग ते टीव्ही एकत्र बघणं आहे. आता बघ, आता सोशल मीडियावर हो, हो. काही नॉस्टॅल्जिक काही व्हिडिओज व्हिडिओ येतात झाले की. की येस, येस. 90sचा काळ, 90sचं ते. टीव्ही बघतायत हो. सगळे एकत्र बसून एकत्र संडे स्पेशली आजी-आजोबांबरोबर. जो असायचा. ते मला असं वाटतं की तो खरा बॉन्ड होता आणि त्याच्यामुळे आत्ताचं रिलेशन जास्त सोपं झालंय. सोबत. आपलं आपल्या आई-वडिलांबरोबरचं. बरोबर. मला अगदी प्रकर्षाने जाणवतं, की अगदी माझं मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झाल्यानंतर माझ्या वडिलांनी आणून दिलेली रसमलाई मला आठवते. इतक्या प्रेमाने भरवलेली रसमलाई मला आठवते, की हा आनंद, हा काय आनंद असू शकतो, पण किती आनंद होतो आपल्या आई-वडिलांना या गोष्टींचा. आणि मी इतकं फ्रँक झालेलं होतं नातं त्यानंतर हळू-हळू. मला असं वाटतं, की कदाचित त्या म्हणजे आपल्या आई-वडिलांना जे त्यांच्या आई-वडिलांची त्या त्या काळातलं सगळं बंधनं असल्यामुळे किंवा काही गोष्टी असल्यामुळे त्यांच्या आई-वडिलांची जे नातं साधता आलं नाही, ते आपल्याशी साधता आलं. सॉरी. ग्रेट. मी सायली पुन्हा याकडे वळेन, की काहे दिया परदेस खरं तर मी टर्निंग पॉइंट म्हणेन, की जिथून सुरुवात झाली आणि आज कैरी, कावेरी म्हणजे हा खूप मोठा पल्ला आहे प्रवास. काहे दिया परदेस आणि कैरीवाला. सो हा जो प्रवास जेव्हा आता तू मागे वळून बघतेस, ऑफकोर्स सगळे डेज चांगले म्हणजे गुडी-गुडी तर सगळे नसणारच. काही मोमेंट्स अशा सुद्धा असतील, की जिथे शो मस्ट गो ऑन असं करावं लागलं असेल, की मग गिव्ह अप करावंसं सुद्धा वाटलं असेल. सो मला हेच ऐकायला आवडेल, की असे काही दिवस ते कोणते होते स्ट्रगलचे? कारण एक कलाकार म्हणून खूप छान दिसतात. पण तुमचे पडद्यामागचे दिवस असे कोणते असतात, की जे तुम्हाला माहिती असतात? मला माहीत नाही इन्स्पिरेशन मिळेल की नाही, पण म्हणजे एवढं एवढं असं काही मी ग्रेट स्ट्रगल. केलेलं नाहीये आणि स्ट्रगलही एवढं केलेलं नाहीये, जितके माझ्या सहकलाकारांनी केलेलं आहे. तितकं स्ट्रगल माझ्या नशिबाने माझ्या वाट्याला आलेलं नाही आणि मला खूप चांगले रोल्स खूप लवकर मिळाले आणि याच्यासाठी मी कायम ऋणी राहीन. पण सुरुवातीच्या काळात जेव्हा मी खूप आधी काय दिया परदेसच्या आधी ऑडिशन्स देत होते, तेव्हा 6 महिने सलग ऑडिशन दिल्यानंतर काही घडलं नाही. तेव्हा गिव्ह अप करून मी नाशिकला गेले होते. तो एक मूर्खपणाच होता. कारण फक्त 6 महिने मी प्रयत्न करून मी गिव्ह अप केलं होतं. पण ते गिव्ह अप एका मालिकेमुळे केलं. त्याच्यात सिलेक्शन होऊन मग लगेच नंतर रिजेक्ट झाले होते आणि त्यांनी सांगितलं होतं, की नाही दुसऱ्याला सिलेक्ट केलेलं आहे. तर मला त्याचं असं आलं, की हे काय क्षेत्र आहे भयंकर, हे असं कसं होतंय इतक्या अचानक? उद्या शूट करणार आहे आपण. आणि त्याच्यानंतर मी घरी गेले आणि 2 महिन्यांनी मला काय दिया परदेसचा फोन आला. तर मला असं रिअलाईज झालं, की ही गोष्ट घडली नाही. का? तर काय दिया परदेससारखी एवढी मोठी गोष्ट माझ्या नशिबात होती. आणि असंच कायम घडत गेलंय. ज्या मालिका माझ्याकडनं अनफॉर्च्युनेटली वेळेमुळे असेल, काही कामांमुळे असेल, इतर काही कमिटमेंट्समुळे असेल, ज्या मी करू शकले नाही, जे सिनेमे मी करू शकले नाही, त्याच्या बदल्यात देवाने माझ्या पदरात खूप मोठ्या गोष्टी दिल्या. त्याच्यामुळे मला खरं तर असं कधी वाटलं नाही की गिव्ह अप करावं आणि गिव्ह अप करण्याची वेळ कधी या क्षेत्राने आणलेली नाही. मी खूप नशिबवान, मला माहिती आहे की माझे सहकलाकार काही मित्र-मैत्रिणी आहेत, ज्यांच्या आयुष्यात या क्षेत्रात खूप खूप खडतर खूप प्रवास मोठा आलेला आहे. प्रवास. येस. पण मी त्यांना कधीच काही इन्स्पायर करण्यासाठी किंवा कधीच काही त्यांना सल्ला नाही देऊ शकत. कारण त्यांनी जो त्यांच्या वेळ पाहिलाय, जो काळ पाहिलाय, तो मी नाही पाहिला. पण मला असं वाटतं की हे पण आहे आणि हे पण आहे. मला असं वाटतं की ती जिद्द नाही सोडली आणि तुम्ही प्रामाणिकपणे काम करत. माझा युनिव्हर्सवर माझा विश्वास आहे या पॉझिटिव्ह एनर्जीवर, की आपण जर असं म्हटलं की होणार आहे, तर होतं. हो. जे आपण आणि मॅनिफेस्ट होतं. किंवा आपण पॉझिटिव्ह म्हणतो, की मॅनिफेस्टेशन आता ते तुम्ही किती फॅडमध्ये आलंय हो, हो. मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशन. पण कायम आपल्याला हो, लहानपणापासून हो. सांगितलं एखादी गोष्ट मनापासून मागितली तर ती मिळते. तर मग तेच मॅनिफेस्टेशन आहे. आपल्याला तथास्तु शिकवलं जातं, की फक्त चांगलं बोला. त्यात तथास्तु, वास्तू वास्तू तथास्तू म्हणते. तथास्तु म्हणते असं. माझ्याही तोंडून अनेक अनेक वेळेला निगेटिव्ह शब्द आणि निगेटिव्ह वाक्य बाहेर पडतात आणि मग नंतर मला रिअलाईज होतं, नाही, नाही, वास्तू तथास्तू म्हणते, नको, नको, सॉरी देवा, मला माफ कर.
तर नशिबाने माझं मी एवढं स्ट्रगल बघितलेलं नाहीये. खूप चांगला काळ बघितलाय मी या क्षेत्रात. आता खऱ्या अर्थाने माझ्यासाठी स्ट्रगल सुरू झालंय कारण 10 वर्ष मला या क्षेत्रात पूर्ण झाली. आता आता वेगळा लढा आहे. आता उत्तमच काम करण्याची जी एक जबाबदारी आता स्वतःहून स्वतःला दिलेली आहे ती पार करायची. त्याच्यामुळे आता हा खरा स्ट्रगल आहे. स्ट्रगल आता सुरू होत आहे सिनेमात. येस. जसं तू म्हणाले की कैरी ह्या चित्रपटामध्ये कावेरीला सिद्धार्थ जाधव तो एक खूप छान अशी मैत्री होती की कधी एक अपरात्री सुद्धा कॉल करा आणि तो मित्र आपल्यासाठी हजर आहे. सो जेव्हा हा तुझा प्रवास होता सायलीचा त्यावेळेला तुला गायडन्स करणारे किंवा आपण बोलतो ना आपल्याला अनेकदा लो वाटतं आपण तेव्हा त्यांना फोन करतो आणि डिस्कस करतो. तर असे मित्र किंवा मैत्रिणी कोण होते की ज्यांच्याशी तुला आज थँक्यू त्यांना म्हणावंसं वाटेल असं? या क्षेत्रातले तर आहेतच. सुबोध सर आहेत. त्यांची वाईफ मंजिरीताई आहे. त्यानंतर ऋता दुर्गुळे आहे. मला असं वाटतं या सगळ्यांना मी थँक यू म्हणेनच. पण या क्षेत्राशी काही संबंध नसलेल्या माझ्या मित्रांना मी थँक यू. कारण त्यांनी एकतर मला अशा वेळेपासून बघितलंय जेव्हा मी काही नव्हते आणि आज थोडंफार जे काही नाव असेल, तर त्यांच्यात काहीच फरक पडलेला नाहीये. हो, ती तशीच हां. आहे, ती तशीच. आणि मला असं वाटतं की तुम्हाला रूटेड आणि तुम्हाला तिथे धरून ठेवण्यासाठी हे लोकं जास्त महत्त्वाचे असतात. सो माझी जी सगळी मित्रमंडळी, माझा जो सगळा मित्रपरिवार आहे नाशिकचा अर्थातच अनिरुद्ध, विनायक, श्वेता, स्वाती असे सगळे जे आहेत, या सगळ्यांना मी या माध्यमातून थँक यू म्हणते. खूप छान. नाशिकचा विषय निघालाय, तर नाशिकच्या आठवणी होऊन जाऊ दे. तुझी फेव्हरेट जागा कोणती आहे नाशिकमधली? जिथे तू आजही कधी गेली तर तुला ती प्लेस एक आपण म्हणतो ना, की वाह! छान वाटतं त्या जागेवर जाऊन असं. त्यामुळे मला 3 ठिकाणी आता जायचंय. कॉलेजमध्ये असताना मी अंजनेरीच्या पर्वताच्या इथे डॅम आहे खाली, तिथे जायचे. अप्रतिम जागा आहे. अप्रतिम का म्हणेन मी? कारण इतकी शांतता तर कुठेच नसेल असं मला वाटतं आणि आजही तिथे शांतता आहे. ओके. कारण त्या डॅम फार लोकांना माहीत माहिती नाही, नाहीये प्रचलित नाही. खरंच. त्यामुळे तिथे गर्दी नाही. तिथे फक्त शेतकरी, छोटे-छोटे कुटुंब राहतात आणि फक्त भाताची शेती आहे. त्यानंतर दुगरवाडी धबधबा नाशिकच्या अत्यंत जवळ आहे. हो. आणि तिथे जात असताना जर का बघितलं तर जर जुलै आणि या दरम्यान गेलं तर तिथे काजवा महोत्सव होतो हो, आता. हो, हो. आता म्हणजे आता बऱ्यापैकी कमी होत आलाय, पण आपण ते जपलं पाहिजे. पाहिजे. आणि सगळे लाईट्स बंद करून गाडीचे पूर्ण एका संपूर्ण झाडावर एक लाइटिंग लावल्यासारखे एक काजवे लुकलुकतात. इतकं सुंदर वाटतं ते आणि तो धबधबा काय अप्रतिम धबधबा आहे. त्याला खूप छान ट्रेक आहे. एक छोटासा डोंगर चढून उतरून ती नदी पार करून मग त्या धबधब्यापाशी जायला लागतं. दुगारवाडी धबधबा बऱ्याच ट्रेकर्सना माहिती असेल माहिती तर असेल. ते हो. खूप अप्रतिम आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी गेले नाहीये अनफॉर्च्युनेटली म्हणून संधान व्हॅली. ओके. खूप सुंदर अशी पावनखिंडीसारखी अशी निमुळती संधान व्हॅली. आणि नाशिकला एक तर इतकी सुंदर सह्याद्री पर्वतरांग हो, आहे. हो, त्याच्यामुळे हो. जिथे कुठे छान वाटेल जायला. पांडव लेणं आहे. कुठेही जाऊ शकतो. फार सुंदर. पण आता जर तुला विचारलं म्हणजे आता मुंबईमध्ये सुद्धा तुझं वास्तव्य खूप छान आहे आणि नाशिकमध्ये पण आहे. जर आज कंपॅरिझन केलं की मुंबई की नाशिक तर काय आवडतं? मला लहानपणापासून मुंबई आवडते. हां, खरंच? मला का आवडायचं मला ते आत्ता कदाचित कळतंय की मला इथे पुढे जाऊन मला इथे येऊन राहायचं होतं, काम करायचं होतं. म्हणून कदाचित मला लहानपणापासून वेध लागत होते मुंबईचे. अ, पण काय यार मी असं निवडू नाही शकत खरं. नाशिक आणि मुंबईमध्ये. चूक ठरेल ते. आणि नाशिक एक फिलिंग आहे असं मी आज सकाळीच म्हटलं की एक कम्प्लीट फिलिंग म्हणजे नाशिक आहे. एक भावना आहे, इटसेल्फ बरोबर. भावना आहे ती. त्याच्यात सगळे इमोशन्स येतात. तर तसं आहे. त्याच्यामुळे आजही असं वाटतं, आजही इगतपुरीच्या पुढे गेल्यानंतर जी हवा लागते तेव्हा असं वाटतं की हां, आपल्या घरी आलो. घरी आलो असं. जसं मुंबईचा वडापाव आपण म्हणतो फेमस आहे, तसं नाशिकचं कुठलं फूड तुला आवडतं, की जे क्रेझी आहे त्या फूडसाठी तू आणि ते नाशिकला गेल्यावरती तू न खाता म्हणजे निघणारच नाही तिकडनं पाऊल? मिसळ आहे आणि बुध्या हलवाईची जिलेबी आहे. आणि खरं तर खूप लोकांना आंबा बर्फी बाकी ठिकाणी आवडते. पण बुध्या हलवाईची आंबा बर्फी ही अफलातून लागते. ओके. कमाल याची सुंदर आंबा बर्फी आहे. आणि कोंडाची चिवडा आणि हो. भेळभत्ता. अरे यार!
का असं नॉस्टॅल्जिक करून टाकलं? तोंडाला पाणी सुटतं हे सगळं म्हणजे ऐकून. सगळं मला आता साबुदाणा वडा आठवतोय, सायंताराचा. मला आता समर्थचा समोसा आठवतोय. शौकीनची भेळ आणि पाणीपुरी सगळं आठवतंय आता मला. खूप छान. मी प्रश्न बदलते. आता जसं म्हटलं, की आता खरं तू वेल नोन ॲक्टर आहे, अभिनेत्री, सगळ्यांची आवडती अशी आहे. आपण एका जेव्हा लेव्हलला येतो ना, की जेव्हा फेम हा मिळालेला असतो आणि त्याच्यासोबत दुसरा एक मेन माणूस म्हणून आपल्याला जो हवा असतो पीस ऑफ माइंड. सो फेम आणि पीस ऑफ माइंड ह्या दोघांचं बॅलन्स साधणं किती कठीण पडतं आणि तो तू कसा साधतेस? अगेन मी माझ्या आईवडिलांनाच याचं क्रेडिट देईन, की कदाचित आपण अशा घरातून येतो ना, की ते फेम जाणवत नाही. पण असे कधीतरी पाय आपले हवेत जातात किंवा आपण सोशल नाही जाऊ मीडियावरती दिले या बघतो. लोकांनी लकीली. आणि मला असं वाटतं की खूप खूप बरं झालं हे, की कधीच पाय हवेत नाही गेले, थोडे पण नाही उचलले गेले. कायम त्या एक तर अशा गोष्टी घडत राहिल्या आयुष्यात कायम एकापाठोपाठ एक, की तुम्हाला तिथे खाली धरूनच ठेवलं गेलं. आणि ते म्हणजे क्रेडिट कम्प्लिटली आई वडिलांचं. आणि घरी आल्यानंतर म्हणजे माझे आई वडील भाऊ ते खूप प्रेम करतात माझ्यावर, जीव लावतात मला. पण मी घरी गेल्यानंतर सायली संजीव नसतेच. हो. म्हणजे ते मला कधीच त्यांनी वागवलं नाही. कधी कधी तर मी खूप मस्करीत हे म्हणते, यार तुम्ही मला असं वागवता, तुम्ही जरा तरी मला भान ठेवा की मी कोण आहे. पण त्यांनी कधीच मला वागवलं नाही. आणि मला वाटतं तेच बेस्ट होतं काय माझ्यासाठी. सायली, माणूस म्हणून कशी घडलीस तू? म्हणजे ह्या सगळ्या प्रवासामध्ये असं मी म्हणेन, की काही बदल आपण जेव्हा एखादं करिअर निवडतो, आपण सुरुवातीला असतो, आपण एक हळू आपल्याला सुद्धा आपल्यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन करतो. जसं आपण कैरीमध्ये सुद्धा म्हणालो, की कावेरीचं सुद्धा एक बदल तिने तिच्यामध्ये घडवला. जर का मी हेच कंपॅरिझन सायलीमध्ये बघितलं, तर आधीची सायली आणि आत्ताची सायली ह्याच्यामध्ये कुठलं ट्रान्सफॉर्मेशन तू बघितलंय स्वतःमध्ये? खूप ऑनेस्टली मी खूप शॉर्ट टेम्पर्ड होते. आता आता मला असं वाटतं, की मी थोडा विचार करते, शांत होते आणि मी लेट गो करते आता. ओके. म्हणजे मी काही ठिकाणी चिडतच नाही आता. म्हणजे मी खूप आधीची जर मी असते, तर मी कदाचित खूप चिडचिड केली असती, भांडले असते, रागावले असते. खूप इम्पेशंट होते मी आधी असं मला वाटतं. कारण कदाचित ते वय पण तसं होतं. आणि अ, मला माहिती नाही, पण माझा मुळातच स्वभाव असा होता, की मी काही चुकीचं झालं, की मला 1 सेकंड सुद्धा नाही लागत माझा राग डोक्यात जायला. हो, हो. इतकी मी संतापी होते. पण आता हळू आणि कैरीला पण मी याचं खूप क्रेडिट देईन. कैरी या सिनेमाला आणि कैरी या कॅरेक्टरला. कारण ते त्या चित्रपटाच्या दरम्यान सुद्धा जो पेशन्स त्या कैरीमध्ये येत गेलाय हळू, तो माझ्यातही आला. कुठल्याही गोष्टीला दुसऱ्या अँगलने. अँगलने बघण्याची आणि विचार करण्याची थोडीशी बुद्धी मला आता मिळते असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी आता एकतर एखादी गोष्ट अशी घडली खूप भयंकर, तर मी शांततेत ती हँडल करते, नाहीतर मी ती सोडून द्यायला लागले आता. आणि मला ते खूप छान वाटतंय, की सोडून द्यायचं, विचारच नाही करायचा. जर तुम्ही चांगलं काही विचार करू शकत नसाल, तर तुम्ही वाईटही नका करू. तुम्ही विचारच नका करू मग त्या गोष्टीचा. पण ती तुम्ही प्रोसेस सोडून द्या इझी त्याला. नाही ना गं, हे सगळं खूप काही अवघड आहे. चेंज करणं खूप अवघड आहे. मग ती कशी केलीस पण तू काय कसं? माहिती? मला असं वाटतं, की ते सोडून द्यायला लागलं ना, लेट गो आपण लेट म्हणतो. गो सोडून दिलं ना, एखाद्या गोष्टीला मोकळं केलं, की काही वाटत नाही असं मला कळायला लागलं आता. हळू-हळू. पण एवढं पण मला माहिती नाही. अजूनही मी चिडते. माझ्या आईने जरा बघितलं तर ती म्हणे, "काही बोलते." घरी तर करते. किती चिडचिड करते. पण मला असं वाटतं, की थोडा पेशन्स आणि प्रत्येक गोष्टीला अ, दुसरी बाजू असते हे बघण्याची सवय कदाचित कैरीमुळे पण लागते. खूप छान. खरं तर कैरीच नाही, मी म्हणेन की अनेक चित्रपटांमध्ये काम हो. केले. बस्ता सुद्धा माझा फेव्हरेट मूव्ही आहे. सो आजही जेव्हा तो बघतो तेव्हा काय माहिती ते जे कॅरेक्टर तू जे केलंयस तर त्याच्याशी ना फार रिलेट होतं एकदम असं. मग बस्ता असो, जिम्मा असो, काही दिया परदेस असो, ह्यातलं तुला कुठलं कॅरेक्टर होतं की जे खूप जास्ती आवडतं आणि त्या कॅरेक्टरने जसं कैरीने तुला काही शिकवलं, तसं त्या कॅरेक्टरने तुला काही वेगळं शिकवलं असं? सगळेच आहेत खरं तर. सगळेच आहेत. सगळेच आहेत. मी म्हटलं तसं मी खूप ब्लेस्ड आहे, की मला खूप चांगले-चांगले सिनेमे आणि चांगले-चांगले पात्र मला मिळत गेली. आणि अशी पात्र मिळाली, की जी फक्त सिनेमापुरती नाही, तर ती माझ्या आयुष्याला सुद्धा समृद्ध करण्यात खूप
महत्त्वाची ठरली आहे. सगळी. म्हणजे आटपाडी नाईटसारखा विषय असेल, त्यानंतर काय दिया परदेस असेल, झिम्मा असेल, त्यानंतर अगदी ओले आले असेल, हो, हो, हो. त्यानंतर गोष्ट एका पैठणीची तर खूपच प्रश्नच सुंदर नाही. प्रश्न. इतकी छोटी गोष्ट त्याच्यात मला कळली आहे ती आणि ती सगळ्यात जास्त मला आवडते. माणसाला जमेल तितकं, शक्य तितकं त्याने दुसऱ्या माणसाशी चांगलं वागावं. तर ही त्याची टॅगलाईन होती. म्हणजे हा हा त्या संपूर्ण सिनेमाचा मेन कोट मेन जो हे म्हणतो. होता. अंडरलाईन ती होती, की हे म्हणायचंय आपल्याला या सिनेमातून किंवा आपल्याला हे पोहोचवायचंय. तर हे किती सोपं आहे आणि हे किती चांगलं आहे. ते आणि अर्थात कैरीमुळे पेशन्स आणि असं प्रत्येक कॅरेक्टर जिम्मा तर मला मला असं वाटतं की मीच आहे. कारण हेमंत सरांनी अर्थात हेमंत डोमे सरांनी हे सांगितलं होतं की तू जशी लोकांना माहीत नाहीयेस, हो, तू हो. खरी जशी आहेस तसं मी दाखवून देणार आहे. तर ती खरी मी आहेच आहे. तशीच अल्लड मी तेव्हा होते, तेव्हा तशीच अल्लड त्यांनी मला जिम्मामध्ये दाखवली आणि त्यानंतर थोडीशी मॅच्युअर आणि पण स्टिल अल्लड तरी स्वतःच्या ह्याच्यासाठी भांडणारी जिम्मा 2 मध्ये दाखवली. त्यामुळे अ, मी माणूस म्हणून जशी बदलत गेले तसं जिम्मामध्ये पण होतं. त्यामुळे तो सिनेमा तर म्हणजे मीच आहे. त्याच्यात काहीच बदल नाहीये. खरं तर जसं मी म्हणाले, की सायली म्हटल्यावरती खूप शांत, काम आणि असं सगळ्यांचं एक तेच आहे ना गं, की किती छान बोलते ही, किती शांत असेल. पण आता तुझ्याशी बोलताना कळतं, की असं-असं होतं आणि हे चेंजेस, ट्रान्सफॉर्मेशन तुझ्यात आलेले आहे. सायली, आता सध्या जे आपण बघतो इंडस्ट्रीमध्ये, मराठी असो किंवा बॉलिवूड इंडस्ट्री असो, कलाकारांवरती खूप इंडस्ट्री प्रेशर आहे असं वाटतं आणि त्यातनं अधिकाधिक डिप्रेशन, एन्झायटी किंवा मेंटल स्ट्रेस हे ऐकायला मिळतं. आणि सचिन चांदवडे आपण आत्ताच बघितलं, की म्हणजे त्याचा आता आगामी चित्रपट येत सुद्धा होता, पण त्याआधीच त्याने त्याचं दुःखद निधन झालं. तर ह्या सगळ्याबद्दल बघताना तुला काय वाटतं, की खरंच एवढं इंडस्ट्रीमध्ये प्रेशर वाढलंय का? किंवा काय चुकतंय नेमकं? मी फक्त इंडस्ट्रीला नाही दोष देणार याच्यात. कधी मी इंडस्ट्रीला दोष देण्यासारखं माझ्याकडे काही नाहीये. बरोबर. कारण मी मगाशी म्हटलं तसं माझ्या बाबतीत कधी व्यक्त कुठलीही चुकीची गोष्ट घडलेली नाही या क्षेत्रात. त्यामुळे मी या क्षेत्राला नावच नाही ठेवू शकत. अ, याचा अर्थ म्हणजे मी प्रत्येक वेळेला माझ्या क्षेत्राची बाजू घेते असंही नाहीये. मला माहीत नाही त्या लोकांबरोबर काय घडलंय आणि मला खरंच कल्पना नाही याची, की त्यांना कुठल्या मानसिक ताणातून जावं लागत असेल, की त्यांना हे पाऊल उचलायला लागलं. सो त्याची कल्पना मी कधीच नाही करू शकत. बरोबर. पण मला असं वाटतं, की एक एक या क्षेत्राचा एक भाग म्हणून, एक अभिनेत्री म्हणून, एक छोटासा भाग म्हणून, निदान आपल्या सहकलाकारांना काय वाटतंय, त्यांच्याशी बोलून काय आपल्याला जाणवतंय हे तरी मी करू शकते किंवा माझ्या सिनेमामध्ये, माझ्या मालिकांमध्ये, ज्या मालिकांमध्ये मी काम करेन यापुढे, तर काही प्रमाणात का होईना मी त्यांच्यापेक्षा मोठी असेन, बाकीचे जे न्यूकमर्स येतील, तर त्यांना एक सांभाळून घेणं हे माझं काम आहे आता, असं मला वाटतंय. एवढंच काय ते मी करू शकते, असं मला तरी दिसतंय. कारण कधी-कधी असं पण होतं ना, की बोलायला कोणीच नाहीये. बरोबर. तर तो कम्फर्ट मला असं वाटतं, की यांना मिळालाय, नाही मिळालाय, मला काहीच कल्पना नाही. अनेक सहकलाकारांनी दिलाही असेल तो कम्फर्ट, पण माहीत नाही. तर मी आता ह्या बाजूला बसून काय करू शकते, तर मी एवढंच करू शकते, की निदान नवीन मुलं जे येतायत या क्षेत्रात किंवा माझे जे सहकलाकार बरोबर. आहेत, त्यांच्याशी 4 शब्द, 4 गप्पा मी मोकळेपणाने मारणं, त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेणं आणि त्यांना बोलतं करणं एवढं तरी मी करू शकेन का, असा मला प्रश्न पडतोय आणि करावं एवढं तरी मी करावं असं मला वाटतंय. बाकी मला खरंच कल्पना नाही, की ही लोकं कुठल्या मानसिक त्रासातून जात असतील आणि मला खूप खूप प्रामाणिकपणे वाटतं, की जबाबदार व्यक्तींनी या सगळ्या गोष्टींकडे खूप गांभीर्याने बघून याच्यात लक्ष घातलं पाहिजे. म्हणजे आमच्या क्षेत्रासाठी असे काही अ, मला असं वाटतं, की काउन्सिलर्स पण असायला पाहिजे. असं वाटतंय मला आता कारण बरोबर. हे इतकं सातत्याने घडलंय, की असायला पाहिजे आणि असतात पण ते त्यांच्यापर्यंत जाणं आणि या सगळ्या गोष्टींसाठी कदाचित एक ॲक्टर आहोत म्हणून एक नको बाबा, नको. आपण हो. नको जायला, काउन्सिलरकडे गेलो तर काय वाटेल? असंही वाटत असेल कदाचित. म्हणून मी असं म्हणते, की थोडंसं बोलतं करणं आणि मित्र म्हणून बोलणं किंवा काही
प्रोडक्शन हाऊसेसनी, काही दिग्गज लोकांनी याच्यात थोडंसं लक्ष घालून, जबाबदार लोकांनी काउन्सिलर्स ठेवणं किंवा एक काय म्हणू आपण, एखाद दुसरे सेशन्स घेणं मध्ये काही कलाकारांचे, कदाचित यातून काहीतरी मार्ग मार्ग निघेल, निघू मला शकतो. माहिती नाही. पण अर्थात मी म्हटलं तसं की मी कधीच कुठला स्ट्रगल बघितलेला नाहीये, बरोबर. त्यामुळे मी याच्यावर भाष्य करणं चुकीचंच आहे. ज्यांनी तो बघितलाय त्यांना काय कुठल्या त्रासातून जावं लागलं याची मला काहीच कल्पना नाही. ओके. सायली, तू जसं मगाशी म्हणताना म्हणालीस की युनिव्हर्सवरती तू खूप बिलीव्ह करते, तुझा खूप विश्वास आहे युनिव्हर्स या आणि पॉझिटिव्ह गोष्टी बोलण्यावरती. तर डायरी लिहिणं किंवा असं सायलीचं कसं रुटीन कसं असतं, म्हणजे ऑफ द शूट, ज्या दिवशी शूट नाही आहे, तुझा फ्री डे आहे, तर तो दिवस कसा असतो तुझा, म्हणजे झोपणं, टी व्ही बघणं कसं आवडतं? डायरी वगैरे तर मी लिहित नाही. अजिबात नाही. जर्नलिंग किंवा आजकाल जे म्हटलं जातं की खरंच नाही लिहित. टू डू लिस्ट किंवा आपण काही मॅनिफेस्ट लिहितो किंवा काही, असं काहीच नाही. मी असं एक दोनदा लिहून बघितलं, मग मला असं कळलं की असं काही होत नाहीये मला आता. ते लिहिल्यानंतर त्याच्या ते जे लिहिलंय ते घडतंय की नाही ह्याच्यात काहीच मला हे कळत नाहीये बदल. बरोबर. पण जेव्हा मी एखादी गोष्ट मनापासून मागते, ती जेव्हा मला मिळते तेव्हा मला कळतं की मी एखादी गोष्ट खूप मनापासून मागितली आणि ती मला मिळाली. सो मला असं झालं की लिहिण्यात काही हे नाहीये. पण मग तो दिवस कसा असतो? समजा आज काहीच काम नाहीये, मस्त आज तू घरी आहेस, तर कसा स्पेंड असतो? मी टाइम कसा असतो तुझा? मी खूप झोपते. मी पूर्ण माझी झोप पूर्ण करते आणि मी शक्यतो माझ्या आईबरोबर शॉपिंगला जा, जेवायला जा बाहेर कुठेतरी, किंवा मग घरी बसून आम्ही काहीतरी दोघी एकत्र टीव्हीवर बघतो. आपल्याला अशी जनरली अशी छान सुट्टी, सी आता अगेन नाशिक हां, हां. किंवा आपलं एक उन्हाळ्याच्या सुट्ट्या इमॅजिन बरोबर. करते मी. मला हां. ज्या दिवशी सुट्टी मिळते त्या दिवशी मला असं वाटतं की मला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात. सो मी असं दुपारी पडदे वगैरे लावून हां, हां. हॉलमध्ये खाली पडून टीव्ही वगैरे बघणं बरोबर. असा माझा दिवस असतो. मी दिवस खूप असतो. रिलॅक्स करते. मी काहीच करत नाही त्या दिवशी आणि काहीच न करणं मला खूप आवडतं एखाद दुसऱ्या दिवशी. खूप छान. तुझं डाएट कसं असतं? म्हणजे स्किन रुटीन किंवा डाएट, कारण आता आली आहेस त्या सगळ्यांना ते कुतूहल असतं की सायलीचं डाएट कसं आहे? ती काय जेवते? ज्याच्यामुळे तू स्वतःला मेंटेन ठेवते आणि फिजिकली, मेंटली सुद्धा एक बॅलन्स ठेवतेस. मग मला असं वाटतं की आयुर्वेदात असं एक सांगितलं आहे कुठेतरी, मला आता एक्झॅक्ट शब्द आठवत नाहीये. पण जितकं आपण स्पायसी आणि जितकं आपण असे पदार्थ खाऊ, तितकं आपला राग वाढतो. असं आयुर्वेदात कुठेतरी आहे, मला एक्झॅक्ट शब्द नाही माहिती. तर मी शक्यतो ते पाळण्याचा प्रयत्न करते. मी खूप स्पायसी खात नाही शक्यतो. आणि मी आत्ता सध्या तरी 1 दिवसातनं एकदा ओके. खाते. मग दुसऱ्या दिवशी डायरेक्ट त्याच वेळेला, म्हणजे एक 22-23 तासाची, इंटरमिडिएट काहीतरी ते समथिंग हां, आपण डाएट हां. म्हणतो तसं. 22-23 तासांचा उपवास मी फॉलो करते. मग मी आज जर दुपारी 2 वाजता जेवले, तर मी उद्या दुपारी 2 वाजताच जेवणार. आणि त्यामध्ये ताक तर मी पीतच असते, त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती आहे. ताक तर फार फेमस आहे. तू फेमस ताक आहे. ब्युटी टिप्स आणि म्हणजे काही स्किन रुटीन वगैरे काही वेगळे करतेस का? की नॅचरल आहे ते सगळं काही? नॅचरल आहे तेच केलं पाहिजे असं मला जाणवायला लागलंय. मी काही गोष्टी फॉलो केल्या आणि मला काही परिणाम जाणवलेत आता. तर मला रिअलाईज झालं की आपण जे आधी करत होतो, बेसन लावणं, दही लावणं, बरोबर. दूध लावणं, तूप लावणं, हेच केलं पाहिजे. एखादी सवय की जी तुला वाटतं की तुझ्यामध्ये ती बदल करायची तुला आहे आणि त्याच्यासाठी तू प्रयत्न करतेस? मला एक रुटीन सेट करायचंय. अनफॉर्च्युनेटली ते होत नाहीये, कारण शूटिंगच्या वेळा पण खूप वेगळ्या असतात. कधी-कधी नाईट शिफ्ट असतात, कधी-कधी सकाळी सुरू झालेलं असतं ते दीड-दीड शिफ्ट शूट चालतं आणि 12, 12:30, 1ला संपतं. मला खरंच ही गोष्ट कधीतरी अचीव्ह करायची की मी 10ला झोपले आणि सकाळी 4ला उठली. पुस्तक वाचायला आवडतं? वाचन वगैरे असं, आणि त्यातलं आवडतं पुस्तक कोणतं तुझं? मला खूप पुश लागतो एखादं पुस्तक आवडण्यासाठी आणि मला आवडतं वाचायला, पण मला त्यातही आवडणारं पुस्तक निवडायला खूप वेळ लागतो असं म्हणायला लागेल. मला रत्नाकर मतकरींच्या गूढकथा फार आवडतात. तर मी ऐक टोले पडतायत वगैरे खूप वाचायचे. ओके. आणि मी आत्ता हळू-हळू काही पुस्तकं वाचतेच आहे परत. पण मला छावा पुस्तक प्रचंड आवडते. पण मी थांबली आहे, कारण अ, अ, 50-100 पानं झाल्यानंतर असं होतंय की खूप रडू येतंय. त्यामुळे मी थांबले जरा. मी परत ते काही दिवसांनी सुरू करेन.
आपली ना प्रत्येकाची एक बकेट लिस्ट असते. त्यातल्या आपण काही गोष्टी अचीव्ह केलेल्या असतात, काही बकेट लिस्टमध्ये लिहिलेल्या असतात, की ह्या ह्या आपल्याला करायच्या आहेत. बकेट लिस्टमधल्या तुझ्या कोणत्या गोष्टी आहेत, की ज्या कंप्लीट झाल्या आहेत आणि आता 2026 हे न्यू इयर येतंय, तर त्या लिस्टेडमध्ये आहेत, की ज्यामध्ये ट्रॅव्हल असो किंवा काही एखादी गोष्ट? बकेट लिस्ट न करता पण भरपूर गोष्टी पूर्ण झाल्यात. म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार असेल कामाच्या बाबतीत, ते कधीच बकेट लिस्टमध्ये नव्हतं. अ, आणि अनेक गोष्टी असतील. पण मला आत्ता 2026 मध्ये माझं एकच आता हे आहे, की मला माझ्या आईला परदेशात घेऊन जायची खूप इच्छा आहे. वा. तर ते आत्ता 2026च्या बकेट लिस्टमध्ये तरी आहे. मी तर खूप फिरत असते. मी कामाच्या निमित्ताने नशिबाने काही ब्रँड्स आणि त्यांच्या प्रमोशनसाठी आणि अर्थातच जिम्मा किंवा अशा सिनेमांमुळे मी खूप देशाच्या बाहेर जात असते किंवा महाराष्ट्राच्या बाहेर फिरत असते. मग मी काही अभयारण्यांमध्ये जास्त फिरते ब्रँड्स कोलॅबोरेशनसाठी. तर माझं फिरणं खूप आहे. पण मला याची जाणीव होते, की माझी आई देशाच्या बाहेरच गेलेली नाहीये. त्याच्यामुळे 2026चं माझं टार्गेट तर आहे तिला आईला परदेशात एक ट्रिप. परदेशात घेऊन जाणं. खूप छान. आपले गप्पा खूप सुंदर झाल्या. मला ना एक शेवटचा सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण कॉल लावतो आणि अनेकदा सायली असं होतं की खूप गोष्टी बोलायच्या असतात. सपोज आज आपण भेटलोय, मैत्री झाली, आपण बोललो, पण त्यानंतर सुद्धा अनेक गोष्टी असतात, अरे हे आपण बोलायचं राहून गेलं. मग ते आई-बाबांशी सुद्धा असो किंवा कोणाशी फ्रेंड सर्कलमध्ये असो. मी हा कॉल लावेन बाबांना आणि बाबांशी काय बोलायचं असेल तर आज सायली बाबांशी काय बोलले हे मला ऐकायचंय. आता कसं बोलू मला नाही माहिती. सो मी माझ्या वडिलांना बाबा तर म्हणायचेच, पण मी संजू नावाने हाक मारायचे. ओके. त्याच्यामुळे हॅलो संजू. खरं तर काहीच बोलायचं राहिलेलं नाहीये. कारण माझ्या वडिलांना जाऊन आता 4 वर्ष होतील या 30 नोव्हेंबरला. पण एकही दिवस असा नाहीये की ते स्वप्नात नाही आले. त्याच्यामुळे माझं त्यांच्याशी बोलणं रोज होतंय. सो आत्ता काही वेगळं बोलायची गरज नाहीये. पण माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे आणि मी एवढंच प्रॉमिस करेन या फोनच्या माध्यमातून आणि एवढंच सांगेन की मी तुम्हाला कायम माझा अभिमान वाटेल असंच काम करेन. सो आय लव्ह यू. थँक्यू. ॲक्च्युली बाबा असा असतो ना, म्हणजे फार वेगळं असतं ना मुलीचं आणि बाबाचं नातं. फार वेगळं असतं. तर तुझ्यासाठी बाबासोबतची एखादी आवडती क्षण किंवा गोष्ट, मेमरीज कोणती आहे? म्हणजे जी एकही दोघांची स्पेस होती फक्त. तो एक आपण बोलतो ना, की आपण काहीतरी चित्रपट बघायला गेलो बाबांसोबत किंवा ते तर कधीच चित्रपट बघायचे नाही. कधीच बघितले नाही चित्रपट. फक्त माझेच चित्रपट बघितले त्यांनी. आणि टीव्हीवर अशोक सराफ सरांचे चित्रपट वगैरे बघायचे. अं, मला असं वाटतं की प्रत्येक वडील आणि मुलीचं नातं हे खूप वेगळं असतं. वेगळे असतात. पण त्यातही वेगळं असतं. म्हणजे आता तुमचं आणि तुमच्या वडिलांचं हो. नातं हे खूप स्पेशल तुम्हाला वाटत असेल, पण ते वेगळं आहे आणि माझं आणि माझ्या वडिलांचं. सो प्रत्येक वडील आणि मुलीच्या नात्यामध्ये ना काहीतरी खूप छान गंमत असते. अं, तर मला असं वाटतं की ते त्यांना जेव्हा त्रास झाला आणि जेव्हा ते गेले त्याच्या काही काळ आधीपासून काही दिवस परदेशपासून मी अगदी टू बी व्हेरी ऑनेस्ट तेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला होता म्हणून मला ती मालिका करता येईल की नाही अशी जरा चिंता होती की करू शकू की नाही. पण नशिबाने ते सगळं झालं. पण मला असं वाटतं की 2016 ते 2021 सो एका पॉइंट पर्यंत ते आपले वडील असतात आणि नंतर आपला मुलगा असतो. बरोबर. हो, हो. तर मला नंतर त्यांना बाबा म्हणणंच उरलं नव्हतं. कारण मी त्यांना नावानेच हाक मारायला लागले होते. कारण असं होतं, "अरे तू काय करतोयस हे?" वगैरे, वगैरे. तर आपण त्यांची कधी आपण आई होतो आई हे होतो. आपल्याला कळत नाही. सो हे नातं खूप सुंदरच आहे डेफिनेटली. आणि आमची स्पेस अशी होती, की त्यांना मी पहिला घास भरवायचा आणि मग ते जेवायला लागायचे. म्हणजे रोज. रोज न चुकता कारण ते रिटायर झाल्यानंतर घरी असायचे आणि इथे मुंबईला येऊन राहायचे माझ्याबरोबर. म्हणजे मी त्यांच्याबरोबर राहायचे. पण जेवणाचं ताट वाढल्यानंतर पहिला घास मी त्यांना भरवायचे आणि मग ते सुरू करायचे. म्हणजे ते एक घास मला भरवायचे, मी त्यांना भरवायचे, मग ते जेवायला बसायचे. किती सो ही
हे खूप अनसेड बॉन्डिंग आहे आणि ह्याच्यासाठी असं हे म्हणावं नाही लागत की किती आमचा जीव आहे तुमच्यावर. बरोबर बरोबर. खूप छान. सायली, अशोक मामांसोबत सुद्धा फार वेगळा बॉन्ड आहे. ह्या बॉन्ड बद्दल काय सांगशील एक जाता जाता? मी कायम त्यांना असं म्हणते अशोक सरांना, म्हणजे मी अशोक पप्पाच म्हणते, पण ऑफकोर्स असं आपण म्हणायला नको इथे. तर अशोक सरांना मी कायम असं म्हणते की सगळ्यांना माहिती मी माझ्या वडिलांना इतकं घाबरत नव्हते जितकं मी अशोक सरांना घाबरते. कारण त्यांना सगळं माहिती असतं, मी कुठे कुठे आहे, मी कुठे कुठे जाते, मी काय काय करते. आणि ते खूप मला दटावून विचारतात की तू का फिरतेस, का तू असं करतेस. मग मी त्यांना सांगते की तुम्ही हेच करत होतात ना माझ्या वयात असताना, म्हणजे माझ्या वयाचे असताना, हेच वय आहे काम करायचं पप्पा, असं नका बोलू मला वगैरे. तर ते म्हणतात तू अगदी निवेदिता सारखी आहे, ती पण अशीच करते, ती पण तशीच करते. सो हे मला असं वाटतं की अगेन 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 ब्लेस्ड 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 असंच म्हणायला लागते मला सतत त्याच्याकडून. पण इतकी सुंदर नाती मला दिली आहेत की ती, म्हणजे माझ्या वडिलांची जागा डेफिनेटली कोणी नाही भरून काढू शकत. पण निदान निदान असे वडीलधारे हात आहेत की ती काय म्हणणार ते, त्या शब्द नाही सापडत मला. असे वडीलधारे लोक आहेत आणि असे वडीलधारे नाती आहेत माझ्याबरोबर की मला ती उणीव पण एवढी भासणार नाही. खूप छान. सायली, खूप छान वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून, बोलून सुद्धा संवाद. म्हणजे जशी तू सायली नावामध्येच जो सायली एकदम छान छोटंसं नाव आहे, तशी तू छोटी गोड आहेस आणि शांत. तू म्हणते तू शॉर्ट टेम्पर्ड होती आणि फारची, पण मला असं कुठल्याही वेळेला एकदाही नाही वाटलं. कारण एकदम निर्मळ निरागस मूल जसं असतं आणि आपण त्याच्याशी कसं हाय तू कसं आहे आणि ह्याच्या गप्पा असतात, तशा ह्या सगळ्या आपला संवाद झाला. जाता जाता तुझ्या फॅन्सला ह्या चित्रपटाबद्दल काय सांगशील? आणि तसंच की तुझे सगळे चित्रपट जे असतात ते कुठे ना कुठे मुलींना किंवा महिलांना काहीतरी एक वेगळी गोष्ट शिकवत असतात, की ज्यातून त्या काहीतरी शिकतात आणि स्वतःमध्ये ते, मग तो झिम्मा असो, बस्ता असो, काही दिया परदेस असो, किंवा आता कावेरीचा हा कैरी असो, तर त्यांच्यासाठी सुद्धा काय एक मेसेज काय असेल तुझा? अं, माझ्या नशिबाने मला अशी पात्र साकारता आली की ज्याच्यातून त्या पात्रांच्या माध्यमातून मी या महिला वर्गाला काहीतरी देऊ शकते आणि मला त्याचं फार बरं वाटतंय आता. अं, कैरी, जसं आपण सुरुवातीलाच उल्लेख केला, जसं की स्वतःचं आकाश शोधायला निघालेली कैरी, तर मला असं वाटतं की या सिनेमातून एवढंच एक एक एवढासाच पुश तुम्हाला आवश्यक आहे आणि एवढीशी एक जाणीव होणं गरजेचं आहे की आपण ठरवलं तर आपण काहीही करू शकू. आणि एक परदेशात जाऊन ती भाषा येत नाही असा मुद्दा नाहीये, पण तो आत्मविश्वास नाहीये की ही भाषा आपल्याला कळेल का, आपण या भाषेत बोलू शकू का. आणि मग परदेशात जाऊन एका वेगळ्या देशात जाऊन आपला माणूस हरवल्यानंतर त्याचा शोध घेणं आणि हे भाषा कम्युनिकेशन, तुमचा संवाद होऊ शकेल की नाही हे तुम्हाला माहीत नाहीये आणि त्यामुळे तो आत्मविश्वास पण गमावलेला असतो. पण तरीही आपल्या माणसासाठी काहीतरी करण्याची जी जिद्द असते आणि त्यातून ते जे सगळं ट्रान्सफॉर्मेशन होत राहतं, त्याच्यात त्या माणसाला शोधण्याच्या प्रक्रियेत तुम्ही स्वतःला सापडता. तर ही ती प्रक्रिया आहे आणि मला असं वाटतं की एखाद्या स्त्रीने काय एक गोष्ट ठरवली मनापासून, तर ती काहीही करू शकते. आणि मग ती परदेशात जाऊ दे, नाही तर अजून कुठेतरी जाऊ दे. अगदी अ, दुसऱ्या ग्रहांवर सुद्धा आता महिला जायला लागल्यात आणि मला असं वाटतं की खूप खूप ताकद आहे एका स्त्रीमध्ये. म्हणजे आता काल परवा, म्हणजे मी असंच म्हणते, आता सांगते, पण काल परवा मी आणि माझी मैत्रीण बोलत होतो, स्वाती म्हणून. तर एका जीवाला जन्म देण्यासाठी जी ताकद लागते, तर ही ताकद त्या महिलेत आहे. तर एखादी गोष्ट छोटीशी, एखाद्या व्यक्तीला शोधायचं, एखाद्या परदेशात जाऊन काहीतरी करायचं, हे काहीच नाही एखाद्या स्त्रीसाठी, असं मला वाटतं. कारण तिने जेव्हा तिचा डिलिव्हरीचा प्रसंग मला सांगितला, तर मी अशी झाली की हे खूप वेगळं आहे. हे खूप दैवी आहे आणि हे खरंच दैवी आहे. कारण कित्येक हाडं तुटतात आणि त्या ऑफकोर्स येस येस, त्या पेन तुम्ही मधून आई आहात. नंतर. हा त्रास, पण या त्रासानंतर म्हणजे एक पुनर्जन्मच होतो जन्म त्या होतो. स्त्रीचा सुद्धा. येस. तर एवढी ताकद जर का त्या स्त्रीमध्ये, तर हे परदेशात जाऊन एखादी गोष्ट शोधणं, आपला माणूस शोधणं, हे तर काहीच नाही आहे स्त्रीसाठी. सो म्हणून मी म्हटलं की एक छोटासा
एक छोटीशी जाणीव की आपण हे करू शकतो आणि ती आपल्यालाच स्वतःला होणं म्हणजे कैरी. खूप छान, खूप छान. सो प्लीज बघा 12 डिसेंबर पासून. येस, थँक्यू सायली. पुन्हा एकदा म्हणून Thank you. भारत नवराष्ट्राच्या या स्टुडिओमध्ये आज तू वेळ काढून आलीस आणि कैरीचं तर आपण गप्पा मारल्या, त्यासोबत सायली सोबतच्या सुद्धा Yes. गप्पा झाल्या आणि त्या सुद्धा दिलखुलास तू छान उत्तरं दिली, त्यासाठी तुझे खूप मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. मी खूप मनापासून आभार मानते कारण मला खूप बरं वाटलं बोलून. थँक्यू. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, सायली सोबतच्या ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या, हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच नवनवीन भागांसोबत आणि मुलाखतींसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत आपल्या नवराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.